नमस्कार विद्यार्थ्यांनो, रोज प्रकल्पाअंतर्गत ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। मी सौ मृण्मयी जयवंत तांबे, रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपण ऑनलाईन अध्यापनामध्ये चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण दुसरे, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे स्त्रोत यातील बंधपत्रे, जागतिक ठेवपावती व अमेरिकन ठेवपावती या घटकांचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपण या प्रकरणातील पूर्वाभ्यास काय केला आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया। विद्यार्थ्यांनो, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोत या प्रकरणामध्ये आर्थिक योजनेनुसार विविध स्त्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया, वित्त पुरवठ्याचे स्त्रोत, मालकीच्या भांडवलाचे स्त्रोत, भागांची वैशिष्ट्ये, भागांचे प्रकार जसे समहक्क भाग, अग्रहक्क भाग, त्यांची वैशिष्ट्ये, प्रतिधारण नफा, कर्जाऊ भांडवलाचे स्त्रोत, कर्जरोखे, कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये, कर्जरोख्यांचे प्रकार, ठेवींचा स्वीकार इत्यादी घटकांचा आपण यापूर्वी अभ्यास केला आहे। संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोत या प्रकरणामध्ये आज आपण बंधपत्रे या घटकाचा अभ्यास करणार आहोत। बंधपत्र ही एक कर्जाऊ प्रतिभूती आहे। कर्जाऊ प्रतिभूती म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की बंधपत्रे खरेदी करणारा जो बंधपत्र धारक आहे तो विशिष्ट काळासाठी कंपनीमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करत असतो। ज्याप्रमाणे आपण यापूर्वी अभ्यास केला होता की भाग खरेदी करणारा भागधारक हा ठराविक काळासाठी किंवा जोपर्यंत कंपनीचं विसर्जन होत नाही तोपर्यंत भागधारक कंपनीमध्ये आपली गुंतवणूक करून ठेवतात। भागधारक जसे भाग खरेदी करून भागधारक बनतात, त्याच पद्धतीनं बंधपत्रधारक हे बंधपत्र कंपनीकडून खरेदी करून कंपनीचे बंधपत्रधारक बनतात। बंधपत्र ही एका ठराविक काळासाठी असणारी कर्जाऊ प्रतिभूती आहे। विशिष्ट मुदतीनंतर बंधपत्रधारकांना त्यांच्या रकमेची परतफेड कंपनी करते। बंधपत्रधारक हा संस्थेचा धनको आहे। जसे आपण अभ्यासले आहे की बंधपत्रधारकांना ठराविक काळानंतर कंपनी त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम परत करते, म्हणून बंधपत्रधारक हा संस्थेचा धनको असतो। बंधपत्रधारकाला निश्चित दराने व्याज मिळते। बंधपत्रधारक आपल्या पैशांची गुंतवणूक कंपनीमध्ये बंधपत्र खरेदी करून करत असतात, त्यामुळे त्या बंधपत्रधारकांना कंपनीकडून परतावा म्हणून, मोबदला म्हणून ठराविक दराने, निश्चित दराने व्याज मिळते। वेबस्टर डिक्शनरीनुसार बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंधपत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो। बंधपत्र खरेदी करून जसे कंपनीचे बंधपत्रधारक बनतात, हे बंधपत्रधारक ठराविक काळासाठी कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात आणि विशिष्ट मुदतीनंतर त्यांची रक्कम कंपनी परत देते। व ठराविक रक्कम परत देण्याचे वचन हे कंपनीकडून बंधपत्रधारकांना मिळत असते। बंधपत्रांना आपण बॉन्ड्स असे म्हणतो। बॉन्ड्स इन्व्हेस्टर्स हे बंधपत्रामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आपण म्हणतो, जे कंपनीला बंधपत्रांची खरेदी करून भांडवल देत असतात, कर्जाऊ भांडवल। आणि बॉन्ड इश्युअर म्हणजे कंपनी या बंधपत्रांची विक्री करत असते आणि बंधपत्रधारकांना कंपनी व्याज कूपनद्वारा देत असते। या पद्धतीनं बंधपत्रधारकांना व्याजाच्या स्वरूपात परतावा किंवा मोबदला मिळत असतो। ही आपण बंधपत्राची व्याख्या स्पष्ट केली। यानंतर आपण बंधपत्राची वैशिष्ट्ये बघत आहोत। पहिलं वैशिष्ट्य आहे बंधपत्राचे वित्त व्यवस्थेचे स्वरूप। बंधपत्रांमध्ये गुंतवणूक करून किंवा बंधपत्र खरेदी करून हे बंधपत्रधारक कंपनीला दीर्घकालीन निधी पुरवत असतात। ज्यावेळी कंपनीला वित्ताची गरज असते त्यावेळी आपण वित्त उभारणीचे विविध स्त्रोत यापूर्वी अभ्यासलेले आहेत, त्यानुसार भागांची विक्री केली जाते, तसेच बंधपत्रांची देखील कंपनीकडून विक्री केली जाते। म्हणून बंधपत्र विक्रीद्वारे कंपनीला दीर्घकालीन निधी मिळतो आणि ते बंधपत्रधारक पुरवत असतात। दीर्घकालीन निधी म्हणजे ही बंधपत्रे 5 वर्षांकरिता, 10 वर्षांकरिता किंवा 25 वर्षांकरिता सुद्धा दिली जातात। हे पहिलं वैशिष्ट्य आपण बंधपत्राचं स्पष्ट केलं।
दुसरं वैशिष्ट्य आपण बघतोय बंधपत्र धारकाचे व्यावसायिक स्थान. बंधपत्र धारक हे कंपनीचे धनको आहेत. विशिष्ट मुदतीनंतर बंधपत्र धारकांना त्यांची गुंतवणूक कंपनीकडून परत मिळत असते. त्यांना व्यवस्थापनामध्ये सहभागी होण्याचा हक्क नसतो, तसेच मतदानाचा हक्कही कंपनीकडून दिलेला नसतो. तिसरं वैशिष्ट्य आपण बंधपत्राचं बघत आहोत, बंधपत्रांवरील परतावा. बंधपत्र धारकांना निश्चित दरानं व्याज दिले जाते. जसे भागांमध्ये गुंतवणूक केल्यावर भागधारकांना लाभांश मिळतो, तसंच बंधपत्र धारकांना व्याज रूपानं मोबदला किंवा परतावा कंपनीकडून मिळत असतो. हे व्याज निश्चित अंतराने किंवा मुदतीचा काळ संपल्यानंतर दिले जाते. चौथं वैशिष्ट्य आपण बंधपत्राचं बघत आहोत, परतफेड. बंधपत्रांची विशिष्ट मुदतीची वेळ असते, त्या तारखेला मुख्य रकमेची परतफेड केली जाते. बंधपत्र धारक एका विशिष्ट काळापुरतं काही वर्षांसाठी कंपनीमध्ये बंधपत्र खरेदी करून गुंतवणूक करत असतात आणि ज्यावेळी त्यांची ती मुदत संपते त्यावेळी कंपनी त्यांना त्यांची गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची रक्कम परत करत असते. जसं आपण पाहिलं की दीर्घकालीन निधी हे बंधपत्र धारक कंपनीला देत असतात, त्यामुळे ते 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्षांकरिता जसे असतात हे दीर्घकालीन निधी बंधपत्र धारक कंपनीला देतात. तो जो कालावधी आहे तो संपला की बंधपत्र धारकांना त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम ही परत केली जाते. त्यानंतरचा घटक आपण अभ्यासतोय अमेरिकन ठेव पावती, ज्याला आपण म्हणतोय अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट व जागतिक ठेव पावती म्हणजेच ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट. अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट याचा अभ्यास करत असताना आपल्याला भागांची विक्री ही करताना भारतीय भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करावी लागते, हे आपण अभ्यासलेलं आहे. सार्वजनिक कंपनी ज्यावेळी भागांची नोंदणी करते आणि त्यानंतर त्यांना भाग बाजारामध्ये भाग हे विक्री करता येतात. निरनिराळ्या भाग बाजारामध्ये भारतीय कंपनी भागांची नोंदणी करत असते. मग हे भारतीय भाग बाजार कोणकोणते आहेत, तर भारतीय कंपन्यांच्या भागांची खरेदी विक्री भारतीय भाग बाजारात केली जाते. हे भारतीय भाग बाजार, जे पहिला भाग बाजार आपण बघतोय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ज्याला मुंबई भाग बाजार असे म्हटले जाते, किंवा BSE हे आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखतो. आणि दुसरा भाग बाजार नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE. भागांची विक्री करताना कुठलीही कंपनी प्रथमतः भागांची नोंदणी भाग बाजारामध्ये करते आणि त्यानंतरच भागांची विक्री कंपनीला करता येते. या पद्धतीनं हे 2 प्रकारचे भारतीय भाग बाजार आहेत, BSE आणि NSE. या भाग बाजारांमध्ये भागांची नोंदणी करून भारतीय कंपनीला भागांची विक्री करता येते आणि भाग भांडवलाची उभारणी करता येते. यानंतर मुक्त व्यापारी धोरणाचा जसा कंपन्यांनी स्वीकार केला, ज्या पद्धतीनं जागतिकीकरण झालं, त्यावेळी भारतीय कंपन्यांचे भाग हे विदेशी भाग बाजारामध्ये सुद्धा किंवा विदेशी व्यक्ती, विदेशी कंपन्या यांनाही भारतीय कंपनी भागांची विक्री करू लागली. मग त्यामुळे ज्यावेळी विदेशी कंपन्यांची व्यवहार भारतीय कंपन्यांना करायचे असतील, अशा वेळी विदेशी भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करावी लागते. जसं आपण पाहिलं भारतीय भाग बाजारामध्ये जर भारतांतर्गत भागांचे खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर BSE आणि NSE या भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करावी लागते. परंतु जर विदेशी भाग बाजारामध्ये किंवा विदेशी गुंतवणूकदारांबरोबर भारतीय कंपन्यांना भागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर विदेशी भाग बाजारामध्ये नोंदणी करून त्या भागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. मग हे विदेशी भाग बाजाराचे प्रकार काय आहेत, त्यातील पहिला प्रकार आहे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, ज्याला आपण म्हणतो NYSE. आणि विदेशी भाग बाजाराचा दुसरा प्रकार आहे नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज ऑटोमेटेड कोटेशन, ज्याला आपण म्हणतोय NASDAQ. हे 2 प्रकारचे विदेशी भाग बाजार आहे, ज्या विदेशी भाग बाजारांमध्ये भागांची नोंदणी केल्यानंतर भारतीय कंपनीला विदेशी कंपन्या तसेच विदेशी गुंतवणूकदार यांच्याबरोबर भागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतात. या भाग बाजारांमध्ये भागांची नोंदणी करण्यासाठी भारतीय कंपन्यांना त्या भाग बाजारांच्या धोरणांची पूर्तता करावी लागते.
ज्याप्रमाणे भारतीय भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करताना नियम आणि धोरणे, भारतीय नियम आणि धोरणे भारतीय कंपन्या पालन करतात, त्याच पद्धतीनं विदेशी भाग बाजारांमध्ये भागांची नोंदणी करताना विदेशी भाग बाजाराचे जे नियम आणि धोरणे असतील त्याची पूर्तता कंपनीला करावी लागते. विदेशी भाग बाजारांचे हे नियम आणि धोरणे भारतीय भाग बाजारांच्या नियमांपेक्षा खूप वेगळी असतात. ज्या भारतीय कंपन्या थेट विदेशी भाग बाजारांमध्ये भागांची नोंदणी करू शकत नाहीत, ते ठेव पावत्यांच्या द्वारे भागांची नोंदणी करू शकतात. आता इथे जो ठेव पावत्यांच्या द्वारे भागांची नोंदणी करू शकतात, हे विश्लेषण आपल्याला करायचं झालं तर ह्या ठेव पावत्या म्हणजेच कोणत्या स्वरूपात आहेत? अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट, ज्याला आपण एडीआर असं म्हणतो, आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट, ज्याला आपण जीडीआर असं म्हणतो. म्हणजे थेट विदेशी भाग बाजारांमध्ये भागांची नोंदणी ज्या कंपन्या करू शकत नाहीत, त्या कंपन्या या ठेव पावत्यांची विक्री करून, म्हणजे एका पद्धतीनं भागांची विक्री करून फक्त ती ठेव पावत्यांच्या स्वरूपामध्ये या ठेव पावत्यांच्या द्वारे भागांची नोंद करू शकतात. अमेरिकेसारख्या देशाशी जर आपण या भागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले तर त्या देशातील चलन, म्हणजे जर तिथे एडीआरची विक्री आपण केली, एडीआर ही ठेव पावती आहे ज्याला आपण अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट म्हणतो, तर डॉलर चलनामध्ये त्या गुंतवणूकदारांना लाभांश देऊ करावा लागतो. युरोप सारख्या देशामध्ये ज्याला आपण ठेव पावती म्हणतोय ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट म्हणजे जीडीआर, तर युरो चलनामध्ये म्हणजे त्या देशातील चलनामध्ये लाभांशाचं रूपांतर करून भाग पेढी त्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवत असतात. भाग पेढी म्हणजे काय किंवा ह्या काय आहेत, बँकेच्या स्वरूपामध्ये त्या कार्य करतात, हे आपण पुढे विश्लेषण करत आहोत. भारतीय कंपनी भाग पेढी, ज्याला डिपॉझिटरी असं म्हटलंय, या मध्यस्थाला समभागांची विक्री करते. म्हणजेच ज्यावेळी भारतीय कंपनी ठरवते की आता आपल्याला फक्त भारतामध्येच भागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार न करता विदेशातील कंपन्या, विदेशातील गुंतवणूकदार यांना देखील भागांची विक्री करायची आहे, अशा वेळी त्या भाग पेढी या मध्यस्थाला समभागांची विक्री करतात. म्हणजे भागांची विक्री ही भाग पेढीला केली जाते आणि नंतर भाग पेढी विदेशी कंपन्या आणि विदेशी गुंतवणूकदारांना ठेव पावत्यांच्या द्वारे एडीआर आणि जीडीआर या माध्यमातून भागांची विक्री भारतीय कंपनीच्या वतीनं करते. मग ह्या भाग पेढी म्हणजे काय आहेत? तर सिटी बँक, बँक ऑफ न्यूयॉर्क इत्यादी परदेशी बँका भाग पेढी म्हणून कार्यरत आहेत. ह्या ज्या भाग पेढी आहेत त्या आपली भारतीय कंपनी आणि विदेशी कंपनी तसेच गुंतवणूकदार यांच्यातील एक मध्यस्थ म्हणून काम करतात. ज्या सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क या परदेशी बँका आहेत, ज्या एडीआर आणि जीडीआर विदेशी कंपन्या आणि विदेशी गुंतवणूकदारांना देऊ करतात, म्हणजेच थोडक्यात भाग विक्री करतात भारतीय कंपन्यांच्या वतीने. फक्त भागांच्या ऐवजी आपण ठेव पावत्या असा शब्द वापरतोय, म्हणजे एडीआर आणि जीडीआर. या भाग पेढी बँका गुंतवणूकदाराला भागांच्या बदल्यात एडीआर अथवा जीडीआर देऊ करतात. समजा एखादा विदेशी गुंतवणूकदार असेल किंवा विदेशी कंपनी असेल, त्यांनी भारतीय कंपन्यांचे भाग खरेदी केले, तर ह्या ज्या मध्यस्थ म्हणून कार्यरत असणाऱ्या सिटी बँक आहे, बँक ऑफ न्यूयॉर्क आहे, ह्या ज्या भाग पेढी आहेत मध्यस्थ म्हणून कार्यरत असणाऱ्या, त्या भाग पेढी जर त्यांनी आपल्या कंपनीच्या भारतीय कंपनीचे भाग खरेदी केलेले असतील तर त्यांना एडीआर अथवा जीडीआर देऊ करतात. भारतीय कंपन्या यांच्यामध्ये मध्यस्थ असणाऱ्या या भाग पेढी, ज्याला आपण सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क असं म्हटलंय, आणि विदेशी कंपनी आणि गुंतवणूकदारांना ते एडीआर आणि जीडीआर देऊ करतात, कारण त्यांनी आपल्या भारतीय कंपनीकडून भागांची खरेदी केलेली आहे आणि भारतीय कंपन्यांनी त्यांना भागांची विक्री केली आहे. फरक यामध्ये एवढाच आहे की जसं भारतीय कंपनी भागांची विक्री करते, त्याचप्रमाणे भारतीय कंपन्या भाग पेढीला समभागांची विक्री करते आणि भाग पेढी भारतीय कंपन्यांच्या वतीनं भागांची विक्री विदेशी कंपन्यांना ठेव पावत्यांच्या द्वारे म्हणजे एडीआर आणि जीडीआर देऊ करून भागांची विक्री करते. भाग पेढी या भारतीय कंपनी आणि विदेशी कंपनी किंवा गुंतवणूकदार यांच्यातील मध्यस्थ म्हणवल्या जातात, जी भाग पेढी सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क आपण म्हणतो. भारतीय कंपनी लाभांश स्वदेशी चलनात देतात व भाग पेढ्या त्या लाभांशाचे रूपांतर विदेशी चलनात करून विदेशी कंपन्या किंवा गुंतवणूकदारांना देतात.
आता ज्या ज्या व्यक्ती आपल्या कंपनीकडून भाग खरेदी करतील, मग त्या जरी विदेशी कंपन्या असतील, विदेशी गुंतवणूकदार असतील, तरी देखील त्यांना मोबदला परतावा म्हणून फायद्याच्या स्वरूपामध्ये भारतीय कंपन्यांकडून लाभांश मिळतो. परंतु भारतीय कंपन्या हा लाभांश स्वदेशी चलनामध्ये देणार. मग हा लाभांश आधी मध्यस्थ म्हणून कार्यरत असणाऱ्या सिटी बँक, बँक ऑफ न्यूयॉर्क या पद्धतीच्या भागपेढीला स्वदेशी चलनामध्ये भारतीय कंपन्या लाभांश देतात आणि त्या लाभांशाचं रूपांतर विदेशी चलनामध्ये करून विदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदारांना किंवा त्यांच्यापर्यंत ह्या भागपेढ्या पोहोचवत असतात. अमेरिकेमधील एखाद्या व्यक्तीने समजा भारतीय कंपन्यांचे भाग खरेदी केले, तर त्या व्यक्तीला दिला जाणारा लाभांश भारतीय कंपनी भागपेढीला स्वदेशी चलनामध्ये देणार आहे आणि भागपेढी त्याचं रूपांतर डॉलरमध्ये करून, कारण अमेरिकन व्यक्तीने जर भाग खरेदी केलेले असतील तर ते चलन रूपांतर, भारतीय चलनाचं रूपांतर डॉलरमध्ये करून त्या व्यक्तीला, गुंतवणूकदारांना भागपेढी लाभांश पोहोचवत असतात. ठेव पावत्यांमध्ये एडीआर, जीडीआर आणि एडीआर निश्चित संख्येचे भाग नमूद केलेले असतात. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की भागधारकांना भागांची खरेदी केल्यासाठी पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र दिलं जातं, त्याच पद्धतीनं भागपेढी विदेशी गुंतवणूकदार किंवा विदेशी कंपन्या यांना जीडीआर आणि एडीआर या ठेव पावत्या देऊ करतात, ज्यामध्ये निश्चित संख्येचे भाग नमूद केलेले असतात. या ठेव पावत्या, ज्याला आपण जीडीआर किंवा एडीआर म्हटलेलो आहे, या परदेशातील लोकांना विकल्या जातात. म्हणजेच परदेशातील लोकांनी भारतीय कंपन्यांचे भाग खरेदी केलेले आहेत आणि त्याचा पुरावा म्हणून त्यांच्याकडे या एडीआर किंवा जीडीआर या प्रकारच्या ठेव पावत्या आहेत. या ठेव पावत्यांची वैशिष्ट्ये भागांसारखीच असतात. त्यांची नोंदणी भाग बाजारात केली जाते. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण भागधारकांना भाग प्रमाणपत्र देऊ करतो, त्या भाग प्रमाणपत्राऐवजी या ठेव पावत्या परदेशातील लोकांना विकलेल्या आहेत, ज्यामध्ये विशिष्ट संख्येचे भाग नमूद केलेले आहेत, त्यांना किती लाभांश मिळणार आहे याचा उल्लेख आहे. म्हणजे या ठेव पावत्यांची वैशिष्ट्ये सुद्धा भागांसारखीच असतात. या ठेव पावत्यांचं मूल्य देखील भागांप्रमाणेच कमी जास्त होत असते. यांच्या बाजार मूल्यामध्ये सुद्धा भागांप्रमाणे चढ उतार होत असतो. जसे आपण म्हणतो भागांसारखेच मागणी आणि पुरवठ्यानुसार यांच्या बाजार मूल्यामध्ये, म्हणजे या ठेव पावत्यांच्या बाजार मूल्यामध्ये सुद्धा चढ उतार होत असतात. ठेव पावती धारकाच्या वतीने त्यांच्या भागांचे साठे भागपेढ्या स्वतःकडे ठेवतात. म्हणजेच ज्या विदेशी कंपन्या, विदेशी गुंतवणूकदार यांनी भारतीय कंपन्यांचे भाग खरेदी केलेले असतील, त्या भागांचे साठे भागपेढ्या स्वतःकडे ठेवतात आणि नंतर भारतीय कंपन्यांकडून दिला जाणारा लाभांश त्या विदेशातील कंपन्यांच्या चलनामध्ये रूपांतरित करून विदेशी कंपन्या आणि गुंतवणूकदारांपर्यंत भागपेढ्या पोहोचवत असतात. या ज्या ठेव पावत्या आहेत, अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट म्हणजेच एडीआर आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट म्हणजेच जीडीआर, ही एडीआरची विक्री अमेरिकेमध्ये होते आणि जीडीआरची विक्री अमेरिका सोडून इतरत्र ही विक्री केली जाते. या दोन्हीही ठेव पावत्या आहेत. अनिवासी भारतीय असतील ते देखील एडीआर व जीडीआरची खरेदी करून त्यांचे पैसे भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवू शकतात. त्यासाठी ते स्वतःच्या समभाग व्यापार खात्याचा, ज्याला आपण इक्विटी ट्रेडिंग अकाउंट म्हणतोय, त्याचा उपयोग करून एडीआर आणि जीडीआरची खरेदी करू शकतात. हे अनिवासी भारतीय म्हणजे त्यांच्यामध्ये ते भारतीय आहेत परंतु वास्तव्य हे विदेशामध्ये करत आहेत. ते अनिवासी भारतीय सुद्धा भारतीय कंपन्यांचे भाग या ठेव पावत्यांच्या माध्यमातून भागपेढ्यांकडून खरेदी करू शकतात. त्यासाठी ते स्वतःच्या समभाग व्यापार खात्याचा वापर करून एडीआर आणि जीडीआरची खरेदी करू शकतात. ज्या भाग बाजारामध्ये जीडीआरची विक्री केली जाते ते भाग बाजार खालील प्रमाणे आहेत. यापूर्वी आपण असं पाहिलंय की अमेरिकेमध्ये अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट या ठेव पावतीची विक्री केली जाते. म्हणजे अमेरिकेतील कंपन्या असतील, अमेरिकेमध्ये वास्तव्य करणाऱ्या काही गुंतवणूकदार असतील, त्यांना आपल्या भारतीय कंपन्यांचे भाग खरेदी करायचे असतील तर हे एडीआरच्या माध्यमातून, एडीआर ही ठेव पावती त्यांना भागपेढी मार्फत विक्री केली जाते किंवा त्यांच्याकडे भाग खरेदी केल्याचा पुरावा म्हणून ही ठेव पावती एडीआरच्या स्वरूपामध्ये असते. परंतु अमेरिका सोडून इतरत्र जी भागांची विक्री केली जाते विदेशी कंपन्यांबरोबर, विदेशी गुंतवणूकदारांबरोबर, तर त्यावेळी ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट
ज्याला आपण जागतिक ठेव पावती म्हणतो, त्या GDR ची विक्री केली जाते। मग असे भाग बाजार कोणते आहेत जे ADR च्या व्यतिरिक्त GDR ची विक्री ज्या भाग बाजारांमध्ये केली जातात त्याची उदाहरणे आपण बघत आहोत। लंडन स्टॉक एक्सचेंज हे सर्व भाग बाजार आहेत ज्यामध्ये फक्त GDR ची विक्री केली जाते आणि अमेरिकेमध्ये फक्त ADR ची विक्री केली जाते। पहिलं उदाहरण आपण पाहिलं लंडन स्टॉक एक्सचेंज, त्यानंतर लक्झमबर्ग बोर्ग स्टॉक एक्सचेंज, त्यानंतर दुबई स्टॉक एक्सचेंज म्हणजे NASDAQ याची माहिती आपण घेतलेली आहे, याचे विश्लेषण केलेलं आहे। त्यानंतर चौथं उदाहरण आहे सिंगापूर स्टॉक एक्सचेंज आणि हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज। हे स्टॉक एक्सचेंज म्हणजे सर्व विदेशी भाग बाजार आहेत ज्यामध्ये GDR ची विक्री केली जाते आणि भारतीय कंपन्या या भाग बाजारांमध्ये भागांची नोंदणी करून विदेशी कंपन्या आणि विदेशी गुंतवणूकदार यांच्याबरोबर भाग खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतात। फक्त अमेरिकेबरोबर जर भागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर ADR ची विक्री केली जाते भाग पेढी मार्फत। आणि या सर्व लंडन स्टॉक एक्सचेंज आहे, लक्झमबर्ग बोर्ग स्टॉक एक्सचेंज आहे, दुबई स्टॉक एक्सचेंज, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज, हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज ह्या भाग बाजारांमध्ये भागांची नोंदणी करून भारतीय कंपन्या भाग पेढी मार्फत GDR ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट या ठेव पावतीची विक्री करून भागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतात। या प्रकरणामध्ये तुमचं हे प्रकरण वित्त व्यवस्थापनाचे स्त्रोत हे प्रकरण संपलं की तुम्हाला स्वाध्याय म्हणून हे जागतिक ठेव पावती म्हणजे काय हे तुम्हाला दिलेलं आहे। बंधपत्राची वैशिष्ट्ये नमूद करा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत। त्याच पद्धतीने बंधपत्रामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात, जसे की बंधपत्र धारक हा कंपनीचा धनको आहे, बंधपत्र धारकांना विशिष्ट दराने व्याज दिले जाते। हे प्रश्न कशा स्वरूपात तुम्हाला विचारले जातील तर बंधपत्र धारक हा कंपनीचा टिंबटिंब आहे, तर त्याचं उत्तर असं सांगता येईल बंधपत्र धारक हा कंपनीचा धनको आहे। किंवा बंधपत्र धारकांना निश्चित दराने टिंबटिंब दिले जाते, तर बंधपत्र धारकांना निश्चित दराने व्याज दिले जाते। आणि हे प्रकरण संपल्यानंतर जे तुम्हाला स्वाध्यायामध्ये प्रश्न दिलेले आहेत, जागतिक ठेव पावती म्हणजे काय किंवा बंधपत्रांची वैशिष्ट्ये नमूद करा, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील। धन्यवाद।